मेन्स डे कुठे साजरा होतो माहितीये? बहुतेक कुठेच नाही. बहुतेक कुठेच नाही. कारण पुरुष सेलिब्रेशनसाठी नाही, जबाबदाऱ्यांसाठी जन्माला आलेत असं समजलं जातं. आम्हीही बोलत नाही, पण मनात खूप काही दाबलेलं असतं. लहानपणापासून शिकवलं, पुरुष मजबूत असावा, रडायचं नाही, तक्रार करायची नाही. पण मजबूत असणं म्हणजे भावना नाहीत असं कोणी सांगितलंय का? घरासाठी धावतो, आईबाबांसाठी धावतो, लग्न झालं तर पत्नी मुलांसाठी धावतो, पण स्वतःसाठी वेळ उरला तर कधीतरी. कधी कधी मन थकून जातं, पण कुणाला सांगायचं? घरातले काळजी करतील म्हणून पुरुष शांत राहतो. रडत नाही असं नाही, तो फक्त रडताना दिसत नाही. भावना आहेत, फक्त त्या खोलीच्या शांततेत दडून जातात. पुरुषांचे स्ट्रगल कमी नसतात, फक्त त्यांना ड्युटी नावाचा लेबल लावला जातो. त्यांचे सॅक्रिफाईस स्वाभाविक मानले जातात. आणि अप्रिशिएशन होईल की कधीतरी. मेन्स डे हा एकच दिवस नाही, तर तो प्रत्येक क्षण आहे, ज्यात पुरुष स्वतःपेक्षा इतरांसाठी जगतो, कुटुंबासाठी स्वप्न थांबवतो, आईची चिंता लपवतो, पत्नीचा आधार बनतो, मुलासाठी स्वतःला बदलतो. होय, पुरुषही महत्वाचा आहे. त्याचं स्ट्रगल, त्याचा थकवा, त्याची शांत लढाई, सगळं काही महत्वाचं आहे. मेन्स डे हा कुठे साजरा नाही झाला तरी हरकत नाही, कारण तो अनसेलिब्रेटेड असला तरी त्याचा प्रयत्न रोज जग उभं ठेवतो. हॅपी मेन्स डे त्या सर्व पुरुषांना जे न बोलता रोज जिंकतात. हॅपी मेन्स डे त्या सर्व पुरुषांना जे काहीही न बोलता रोज जिंकतात.